नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जाऊ देणार नाही, श्रीमंत रामराजेंच्या लक्षवेधीवर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची सूचना। नीरा देवधर धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जाणार नसल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्षवेधी सूचनेवर दिला। बॅरिस्टर पीजी पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यापीठांमध्ये फेलोशिप व अध्यासन सुरू व्हावं, रवींद्र बेडकिहाळ यांचं वक्तव्य। कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मानसपुत्र बॅरिस्टर पीजी पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते। तसेच मुंबई विद्यापीठात 143 वर्षात त्यांना प्रथम एलिस फेलोशिप मिळालेली होती। तसेच आता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ झालंय, म्हणून बॅरिस्टर पीजी पाटील यांच्या स्मरणार्थ या तिन्ही विद्यापीठांमध्ये त्यांच्या नावानं इंग्लिश फेलोशिप किंवा इंग्रजी शिक्षणासाठी अध्यासन सुरू करण्यासाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्ती मुख्याध्यापक सेवा संघानं नेटाने प्रयत्न करावेत। त्यायोगी या तिन्ही विद्यापीठात बॅरिस्टर पीजी पाटील यांचे शैक्षणिक स्मारक होईल व इंग्रजीचं उच्च शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी केली। आज सकाळी फलटणमध्ये पावसाच्या हलक्या सरी। फलटण शहरात व उपनगरांमध्ये आज दिनांक 15 रोजी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात, त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या उकड्यापासून दिलासा मिळालाय। परंतु साथीच्या आजारांना मात्र या पावसामुळे निमंत्रण मिळालंय। नीरा देवधरच्या सखोल चर्चेसाठी मला म्हणजेच एकाच निंबाळकरांना बोलवा, रामराजेंची मंत्र्यांकडे विनंती। नीरा देवधरच्या प्राणी प्रश्नाच्या बाबत सखोल चर्चा करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात यावं, त्यासाठी मला म्हणजे एकाच निंबाळकरांना बोलावण्यात यावं, अशी विनंती विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केले। माजी खासदार रणजित सिंह यांचा नीरा देवधरसाठी पाठपुरावा, रामराजेंच्या लक्षवेधीच्या उत्तरात जलसंपदा मंत्र्यांची माहिती। नीरा देवधर पाणी प्रश्नाच्या बाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सतत पाठपुरावा असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिली आहे। प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक। समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी शासनानं वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना केल्यात, यांची अंमलबजावणी होण्याबरोबरच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 यांची प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे, असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी केले। महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवली जाईल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून त्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहे, असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली। कोरेगाव इथं तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत गोंधळ, दोषींवर विभागीय आणि पोलीस चौकशी। सातारा जिल्ह्यातील मौजे कोरेगाव इथं तुकडेबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग करण्यात आलाय। ज्यांना अधिकार नव्हते त्यांनी कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन जमिनींच्या परवानग्या दिल्या, ही बाब अत्यंत गंभीर आहे। अशा दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली। आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव इथं पाटबंधारे विभागाची पोटपाट लगत जागा खरेदी करून त्यांचं प्लॉटिंग करून विक्री केली जात असल्याची बाब प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केली, त्यावेळी मंत्री श्री बावनकुळे बोलत होते। प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। प्रकल्प क्षेत्राबाहेर पाणी जाणार नाही अशी शासनाची भूमिका असून प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली। सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर प्रकल्पाच्या पाण्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री पाटील बोलत होते। नीरा देवधर प्रकल्पाच्या 65 ते 158 किलोमीटर लांबीचं काम बंद नलिका वितरण प्रणालीनं करण्यात येतंय, तसेच खुल्या कालव्याचं अस्थिरीकरण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे सुमारे 3 TMC पाणी वाचणार आहे। तसेच CCA आणि ICA मधील तफावत दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात येते। याबरोबरच प्रकल्पाबाहेर क्षेत्राला पाणी देण्याची शासनाची कोणतीही भूमिका नसल्याचं मंत्री श्री पाटील यांनी सांगितलं। कियाकडून पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिकल व्हेइकल कॅरेन्स क्लॅव्हिस EV लॉन्च। किया इंडिया या आघाडीच्या मास प्रीमियम ऑटोमेकर कंपनीनं आज त्यांची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक व्हेइकल कॅरेन्स क्लॅव्हिस EV लॉन्च केली आहे। या इलेक्ट्रिक व्हेइकलची किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू आहे।